अमरावती लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचे काही दिवस शिल्लक असताना या लोकसभेवरती आता आमदार बच्चू कडू यांनी जे आहे तो आपला दावा ठोकलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आता आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे आणि त्यामुळे एक मोठा ट्विस्ट अमरावतीच्या जागेवरून आलेला आहे। याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय 3 तारखेला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची माहिती देताच मुख्यमंत्र्यांचाही तुम्हाला फोन आलाय। मला असं वाटतं का सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, त्याविषयी राजकुमारजी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि राजकुमारजींना सुद्धा सांगितलं का आपण उमेदवार जाहीर केला पाहिजे। आणि कार्यकर्ते असं मत आहे का एवढा जर अपमानित केला जात असेल, निवड प्रहारच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांचे पण असे मत आहे का यांना सगळ्यांना यावं लागेल, यांना प्रचार करावा लागेल। ही जी धमकावाची भाषा आहे ना, ही कोणी सहन करत नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड नाराजी आहे। सगळ्यांचा जो नाराजीचा सूर एकत्र करून चांगला उमेदवार आम्ही शोधत होतो। आम्ही 3 उमेदवार आमच्या समोर होते, चांगला उमेदवार शोधत होतो, तो उमेदवार आम्हाला भेटला आहे आणि त्या पद्धतीने आता आम्ही समोर जाऊ। मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला फोन आलेला आहे, काही मनधरणी करण्याचे प्रयत्न होणार? बिलकुल नाही। मला वाटते कधी कधी असं म्हणतं ना का काही गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये काही अपमान सहन करणारे नसतात। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मंत्रिपद दिलं नाही, आम्ही काही बोललो नाही। आम्ही दिव्यांग मंत्रालयावर खुश राहिलो, अजूनही आम्ही खुश आहोत। पण महत्त्वाचं काय, जो या पद्धतीने अपमानित करून धमक्या देऊन जर प्रचार करत असेल तर मग मला वाटते आम्ही ऐकण्याच्या बाहेर आहोत। भाजपवर हा राग आहे की राणांवर? पहिली गोष्ट तर राणावर आहे, दुसरी गोष्ट का भाजप जे काही दुजारा देतं काही लोक भारतीय जनता पार्टीतले, तो अतिशय मला वाटते दुर्दैवी आहे। अशा पद्धतीनं तुमचा उमेदवार धमकावून बोलत असताना आपण त्यांना तामी न देता त्यांच्या बाजूने उभं राहत असेल आणि लोकांची नाराजी अंगावर करून घेत असाल तर लोक त्यांच्यावर पण नाराज आहे। कोण नेमकं भाजपमधलं त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे? तुम्हाला माहित आहे, ते काही जग जाहीर आहे। नक्की जर पाहिलं तर भाजपमधलं नेमकं कोण त्यांच्या पाठीशी उभा आहे हे जग जाहीर आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडे, समी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।